9 नोव्हेंबर 2016 पासून आपल्या देशात 500 आणि 1000च्या नोटा आता कायमच्या बाद झाल्यात। हे कळल्यावर सोशल साइट्सवर सुरू झालाय जोक्सचा सुळसुळाट। आता या विनोदी पोस्टमध्ये मराठी एंटरटेनमेंट विश्वातले काही खोचक प्रतिक्रिया आणि पोस्ट लक्ष वेधून पोट धरून हसायला लावतील अशा होत्या। त्यातलीच एक पोस्ट म्हणजे काहे दिया परदेस मधल्या निशाची। निशाने आपल्या सासऱ्यांना लुबाडून त्यांचं राहतं घर अप्पा नावाच्या एका गुंडाला विकलंय आणि बदल्यात 80 लाख रुपये मिळवलेत। आता त्यातले 10 लाख तिने गौरीच्या लग्नासाठी वापरलेत आणि उरलेले 70 लाख आपल्या माहेरी एका उशीत लपवलेत। आणि अर्थात ही सर्व रोख ब्लॅक मनी आहे याची कल्पना निशाला सुद्धा आहे। या थीमचा एक मेसेज म्हणजे 500 तसंच 1000च्या नोट्स वरून निशाची पंचायत। उशीतल्या 70 लाखांचं काय करायचं? आता हा मेसेज वाचून सर्वच खळखळून हसतायत आणि या घटनेनंतर मालिकेत ट्विस्ट येईल असा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। मात्र ही बातमी ऐकल्यावर मालिकेतल्या निशाची झोप उडणार असं दिसते आणि अप्पा सुद्धा गोत्यात येतील, कारण निशा खूपच कावेबाज आहे। असो, मालिकेत काय होईल हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल। मात्र सध्या तरी हा मेसेज व्हायरल होऊन निशाची चिंता वाढवतोय आणि प्रेक्षक देखील याचा आनंद लुटतायत। नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।